जिंदगी गुजर गई सबको खुश करने में, जो खुश हुए वो अपने नहीं थे और जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए। कधी कधी ना कुणाच्या तरी व्हॉट्सअपचे स्टेटस सुद्धा आपल्याला मोटिवेट करतात नाही का? पण खरंच आहे, आपण नेहमी ना दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे आपण स्त्रिया तरी या बाबतीत आघाडीवरच असतो। म्हणजे आपल्याला काय हवंय यापेक्षा सुद्धा आपण दुसऱ्याला काय आवडतंय याकडे जास्ती लक्ष देत असतो। पण आपण कितीही केलं ना तरी एकाच वेळी आपण सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत। त्यामुळे आपण आपल्या प्रायोरिटीज असतात ना तर त्या ठरवायलाच लागतात। तर सगळीकडेच इतका पाऊस पडतोय की पावसाळा सुरू झालाय की काय असं वाटायला लागले। आणि असा सीझन चेंज झाला की तब्येतीवर परिणाम तर होतोच आणि त्यामुळेच आपले 3-4 दिवस व्हिडिओ आले नाहीत। थोडं बरं नव्हतं, म्हणजे व्हायरल झालं होतं, सर्दी कणकणी वगैरे होती आणि खूपच विकनेस होता, त्यामुळे 2-3 दिवस कंपल्सरी आराम करावा लागला। पण नंतर कंटाळा सुद्धा आला। तर आज पाऊस येत होता तर म्हटलं चला जरा बाल्कनीत उभं राहूया, जरा स्वतःला फ्रेश वाटतंय का बघूयात म्हणून इथं सहज येऊन उभी राहिली आणि खरंच सांगते खरोखर थोडंसं फ्रेश वाटायला लागलं हा पाऊस बघून, बाल्कनी मधली झाडं बघून। झाडं बघताना माझ्या लक्षात आलं की किती दुर्लक्ष झालंय आपलं याच्याकडे। तर फुलं किती सुंदर आलीत ह्या सदाफुलीला। ही पांढरी सदाफुली आहे ना ती आपोआपच इथं आली आहे, कशी माहिती, मी तर लावलेली नाहीये आणि इतकी बहरली आहे ना। खरं तर मी ठरवलं होतं की पावसाळ्याच्या आधी ही सगळी जी झाडांची कामं आहेत ना तर ती करून घ्यायची, पण आता जवळजवळ पावसाळा सुरू झाल्यासारखंच झालंय, रोज पाऊस पडतोय। तर म्हटलं चला आता थोडंसं फ्रेश वाटतंय तर थोडंसं काही कटिंग वगैरे आहेत तर ती करूयात, म्हणजे हे काम पण होईल आणि आपल्याला सुद्धा थोडं फ्रेश वाटेल। पावसाळ्याच्या आधी ही झाडांची अशी कटिंग केली ना तर खूप सुंदर झाडं ग्रो होतात, फुलांनी एकदम बहरतात। आणि खरं सांगायचं तर आज माझा प्लॅन नव्हता हे काही काम करायचा, अगदी सहजच इथं उभं राहिल्यानंतर म्हटलं चला हे पण करून टाकूयात। आणि नंतर लक्षात आलं की खूप दिवस झालं आपण ही जी झाडं आहेत ना तर ही ज्या कुंडीमध्ये लावलेली असतात ना तर ती माती सुद्धा अशी भुसभुशीत करणं गरजेचं असतं। म्हणजे शेतकरी कसे पावसाळ्याआधी जी जमीन आहे ती नांगरतात वगैरे किंवा ती तयार करून ठेवतात, तर तसंच आपल्याला झाडांसाठी सुद्धा, म्हणजे अगदी घरात का होईना आपण जी लावलेली असतात ना तर त्यासाठी सुद्धा करायचं असतं। आणि खरंच जेव्हा आपल्याला अजिबात फ्रेश वाटत नसतं, काहीच काम करावंसं वाटत नाही ना, अशा वेळेला आपलं असं बाल्कनीमध्ये जर झाडं वगैरे लावली असतील ना तर हे काम करण्यामध्ये आपलं मन आहे ना रमून जातं, आपल्याला आपोआपच बरं वाटायला लागतं। जसं की बघा आता हल्ली कोणालाही वेळ नसतो दुसऱ्याकडे लक्ष देण्यासाठी, कोणाला काही पडलेली नसते की तुम्ही काय करताय, तुम्ही कसे आहात, किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ सुद्धा नसतो। मग अशा वेळेला आपण आपल्याला स्वतःलाच फ्रेश ठेवण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायला पाहिजे। तर आपण मगाशी बोलत होतो की आपण इतरांना नेहमी खुश नाही ठेवू शकत किंवा एकाच वेळी सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत, तर आपण आपल्याला प्रायोरिटी सेट करायला पाहिजे। प्रायोरिटी म्हणजे प्राथमिकता, पहिल्या नंबरवर तुम्ही कुणाला महत्त्व देता, आणि ऑफकोर्स आपली पहिली प्रायोरिटी आपली फॅमिली असते आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात। पण जसं जसं वय वाढायला लागतं ना तसं तसं आपल्या लक्षात येतं की आपली पहिली प्रायोरिटी ही आपण आपली हेल्थ ठेवायला पाहिजे होती, कारण तुमची हेल्थ चांगली असेल तर तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकता। पण या गोष्टी आपल्याला आधी समजत नाहीत, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट सगळ्यांसाठी करायची असते। म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडून कोणी नाराज होऊ नये, म्हणजे प्रत्येकाच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो। पण तुम्ही लाख वेळा जरी एखाद्याच्या मनासारखे वागला असेल आणि एखाद्या वेळेस जर चुकीचे वागला तर तुम्ही अनेक वेळा चांगलं वागलेले लोक विसरून जातात आणि ते एक वेळा जे तुम्ही चुकीचे वागले असताना तर तेच बरोबर लक्षात ठेवतात। आणि तुम्हाला सुद्धा असा अनुभव आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा। तर हे सगळं बोलता बोलता आपण झाडांची सुद्धा केअर कशी घ्यायची हे सुद्धा मी इथं तुम्हाला दाखवते, कारण बऱ्याच आपल्या मैत्रिणींच्या कमेंट असतात की एवढी सगळी फुलं कशी येतात झाडांना, कुठलं खत टाकता किंवा कशी काळजी घेता। तर या बाल्कनीत आहेत ना भरपूर सारी झाडं आहेत, पण जास्तीत जास्त फुलांचीच आहेत, मला आवडतात। गुलाबाची आहेत, मोगऱ्याचं आहे आणि सदाफुलीची आहेत। तर ही फ्लावरिंग प्लांट जे असतात ना तर त्यांना भरपूर उन्हाची गरज असते आणि म्हणून मी ती या बाजूला लावलेली आहे। तर आता याच्यामध्ये बघा तण सुद्धा आलेलं आहे काय काय, तर ते सुद्धा काढून टाकायचं। आणि तुम्ही बघितलं की ही जी माती आहे ना तर ती भुसभुशीत करून घेतली। तर हे जे गुलाबाचं मी इथं झाड लावलंय ना तर त्याच्यामध्ये भरपूर ऊन होतं ना, तर म्हणून अशी छोटी छोटी मटके असतात ना त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं, म्हणजे आपण 1-2 दिवसासाठी जरी कुठे गेलो ना तरी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आहे ते झिरपत राहतं आणि झाडांना तेवढा ओलावा मिळत राहतो। किंवा काही पिवळी पडलेली पानं वगैरे असतात ना तर ती काढून टाकायची, किंवा जी फुलं आलेली असतात ती सुकून गेलेली असतात ना तर ती सुद्धा काढून टाकायची, म्हणजे मग झाडांची जी एनर्जी आहे ना त्याच्यामध्ये जात नाही आणि झाडं चांगली ग्रो होतात। तर आता एवढं सगळं केल्यानंतर म्हटलं चला खत सुद्धा टाकूयात। तर माझ्याकडे ना गांडूळ खत आहे आणि तेच मी वापरते, आणि त्याशिवाय घरातलं जे डाळ आणि तांदूळचं पाणी आहे ना तर ते सुद्धा वापरते मी, तुम्हाला खूप वेळा ते दाखवले सुद्धा।
तर जे गांडूळ खत आहे ना, तर ते जे आता मी सगळी जी झाडं आहेत ना त्यातली माती आहे ना ती अशी भुसभुशीत करून घेतली. तर त्याच्यामध्ये ही टाकायचं आहे खत. आणि खत टाकल्यानंतर पुन्हा ते सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे मातीमध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ते असंच ठेवायचं नाही, तर त्याला पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला वाटेल एवढा पाऊस तर पडतोय आणि पाणी घालायची काय गरज आहे, पण बाहेर पाऊस पडतोय. पाऊस एवढा जोरात नाही आलाय की आतमध्ये येईल. कधी कधी जेव्हा जोराचा पाऊस येतो ना तर तेव्हा तो या झाडांवरती येतो, पण नेहमीच येतो असं नाही. तर आता हे सगळं खत मी याच्यामध्ये मिक्स केलं आणि जवळजवळ 1 वर्ष झालं असेल मला वाटतंय मी ही सगळी झाडं लावलीत आणि ती अजून पण चांगली आहेत आणि चांगली फुलं येतात त्याला. तर जसं आपण या झाडांची बघितलं की कशी मी काळजी घेतली, तर तसंच आपण आपल्या स्वतःची सुद्धा घ्यायला पाहिजे. सेल्फ लव्ह आपण करायला पाहिजे. म्हणजे ना खूप वेळा तरी आपण स्वतःला खूप कमी लेखत असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीने आपण स्वतःवरच नाराज होत असतो आणि आपल्या मनासारखं जर काही होत नसेल तर मग होते ती चिडचिड. अशा वेळी ना मला हरिवंश राय बच्चन आहेत ना, अमिताभ बच्चनचे वडील, तर त्यांची एक कविता आठवते. मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और अच्छा. खरंच त्यांच्या कविता आहेत ना आपल्या मनाला एवढ्या भावतात. तुम्ही नक्की हरिवंश राय बच्चन आहेत तर त्यांच्या कविता बघा, एकूण एक कविता खूप सुंदर आहे. आणि आता हे सगळं त्याची केअर घेतल्यानंतर झाडं बघा कशी दिसायला लागली आहेत. आधी कशी दिसत होते आणि आता बघा कशी दिसतात, एकदम क्लिअर. खरं सांगू का, हे सगळं करता करता माझ्या सुद्धा मनातले विचार म्हणजे जे मरगळ आलेली होती ना ते कुठच्या कुठं निघून गेली. तर असं आपण स्वतःला खुश राहण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. तर आता पाऊस तर एवढा पडतोय तर चहा तर झालाच पाहिजे. आणि आता 3-4 दिवस सर्दी होती तर काय काढायुक्त चहाच चालू आहे. तर आज तरी आलं टाकलंय आणि त्याच्यासोबत 1-2 लवंगा पण टाकते आहे. आणि सर्दीमध्ये तोंडाला अजिबात चव नसते, त्यावेळी फक्त चहाच चांगला लागतो. आणि शूट करायच्या नादात चहात साखर कमी आणि खाली जास्त सांडली. तर चहा तर तयार झाला. तर आज चहा बरोबर काय दुसरं काही खाण्यासाठी नाही, तर कारण तब्येत ठीक नव्हती तर काय दुसरं बनवणार ना, त्यामुळं चहा बरोबर आता फक्त टोस्ट. खरं तर 20 किंवा 22 तारखेला एक कार्यक्रम होता पुण्यामध्ये आणि त्यासाठी येणार होते पुण्याला, पण तब्येत बिघडली आणि ते सगळंच कॅन्सल झालं. म्हणजे त्यानिमित्तानं खरं तर काही मैत्रिणींना पण भेटणं झालं असतं. आणि तशीच मी गावाला सुद्धा जाणार होते, तर त्याच्यामुळेच आहे ना मी बॅग भरत होते. तर म्हटलं चला की प्रोग्रामसाठी म्हणजे गावाला सुद्धा अजून 1-2 लग्न आहे तर त्यासाठी सुद्धा जायचं होतं. तर म्हटलं चला बॅग भरून ठेवूयात, म्हणजे छोट्या छोट्या थोड्या थोड्या गोष्टी असतात ना तर त्या आधीपासून तयार करून ठेवल्या ना की मग आपली गडबड होत नाही. तर मला आठवलं की आपल्या काही मैत्रिणींनी कमेंट केलेली मागे की तुमची ज्वेलरी दाखवा, म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी काय आहे तर ती दाखवा. तर आता सध्या तर काय आपण गोल्डची ज्वेलरी घरी ठेवत पण नाही आणि गोल्ड घेण्याची सोय पण राहिलेली नाही. त्यामुळे कुठल्याही प्रोग्रामला जाताना अशी ज्वेलरी असेल ना तर आपल्याला छान दिसतो पण आणि टेन्शन सुद्धा राहत नाही ती कॅरी करण्याचं. आणि हा जो हार आहे ना तर तो माझा खूप फेवरेट आहे. तो काठाची साडी आणि वर्कची साडी दोन्हीवर सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मी हाच हार वापरत असते. आणि हा जो दुसरा आहे तर तो तर खरं सांगायचं तर मी एकदा सुद्धा घातलेला नाही आहे. एकदा फक्त माझ्या बहिणीने तो वापरलाय, पण मी तर एकदा पण नाही, कारण थोडीशी हेवी साडी असेल तर त्याच्यावरती हे खूप छान वाटतं. म्हणजे काठाची साडी असेल तर त्यावरती हा हार शोभून दिसतो आणि नऊवारीवरती तर खूपच सुंदर दिसतो. ही जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ना तर तिचं मला एक आवडतं की आपण खूप वेगवेगळ्या प्रकार याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि आता तर ऑनलाईन तर एवढे ऑप्शन आहेत ना, इतकी सुंदर सुंदर ज्वेलरी असते. पण ही सगळी जी ज्वेलरी आहे ना तर ती मी ऑनलाईन नाही घेतली आहे, मी सगळी ऑफलाईन म्हणजे दुकानातूनच घेतलेली आहे. आणि नेहमी नेहमी एकच एक ज्वेलरी वापरून कंटाळा सुद्धा येतो, तर अशा वेळी हा ऑप्शन खूप छान आहे. आणि ही जी मोत्यांची आहे ना तर ती तर घेऊन मी जवळजवळ 7 वर्षापूर्वी मी घेतली, अजून सुद्धा किती चांगली आहे बघा. आणि खरं सांगायचं तर मला ही सुद्धा ज्वेलरी आवडते आणि सोन्याचे सुद्धा आवडतात दागिने. पण सोन्याचे दागिने तर आपण काय आता लॉकरलाच ठेवलेले असतात, ते आपण सेफ्टीच्या दृष्टीने घरी ठेवू शकत नाही. आणि त्यामुळं आणि कुठे कधी बाहेर जायचं असतं प्रोग्रामसाठी तर तेव्हा आपण ते घेऊन जाऊ सुद्धा शकत नाही, लांबचा प्रवास असेल तर. त्यामुळे हे असे बरे वाटतात. खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीला दागिने आवडतात आणि दागिन्यांनी ती अजून खुलून दिसते आणि आपला एक लुक सुद्धा चेंज होतो आणि थोडासा वेगळा फील येतो आणि त्यामुळे आपला मूड सुद्धा चांगला राहतो. त्याच्यामुळे थोडंसं स्वतःला खुश ठेवण्यासाठी स्वतःवरती थोडासा खर्च करायला काही हरकत नाही, नाही का. तर हा आहे माझा दागिन्यांचा खजाना जो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर अजून एक गोष्ट म्हणजे ना आपल्याला स्त्रियांना आवडते म्हणजे मंगळसूत्र. तर आता खरं जे मी रोज वापरते ना तर ते सोन्याचं आहे, पण असं कधीतरी वापरण्यासाठी बरेचसे आहेत माझ्याकडे, तर म्हटलं चला हे तुमच्या शेअर करूयात. तर हे जे आहे ना हे थोडंसं हेवी आहे आणि 2 वर्षापूर्वी याचा खूप ट्रेंड होता आणि
हे जर सोन्यामध्ये करायचं म्हटलं तर 10 तोळे तरी सोनं लागत असेल, त्यापेक्षा हे आर्टिफिशियल बरं. आणि एकच म्हणजे साडीवरती हे एकच जरी घातलं तर खूप सुंदर दिसतं. आता हे जे दुसरं आहे पूर्ण काळ्या मण्यामध्ये, तर ते तर मी नेहमी वापरत असते, तुम्ही खूप वेळा तरी बघितलं असेल. खूप सुंदर दिसतं प्लेन साडी असेल तर त्याच्यावरती. त्याच्यानंतर अजून एक आहे, हे प्लेन काळ्या मण्यांचंच आहे. फक्त ह्याचे पेंडंट आहेत ना, अजून पण आहेत 1-2-3 पेंडंट माझ्याकडे, तर हे आपण बदलू शकतो. त्याच्यानंतर ही अजून काही आहे, तर ही सगळी जी ज्वेलरी आहे ना, तर मी तुम्हाला जी सगळी ज्वेलरी दाखवली ती सगळी मी कराडमधून घेतली आहे. कधीतरी मी कराडला गेले ना, तर ती कुठल्या दुकानात घेतली मी तुम्हाला नक्की सांगेन. पण या 2 वर्षात तर या नाही घेतलेल्या, त्याच्या आधी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर असा एक बांगड्यांचा सेट सुद्धा आहे. तर परवाच मी तुमच्याशी ड्रेसिंग टेबल डिक्लटर केलं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला. त्याच्यानंतर मी ड्रेसिंग टेबल व्यवस्थित लावायला घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला ही ज्वेलरीसुद्धा व्यवस्थित ठेवता येईल आणि त्या निमित्तानं मला हे तुमच्याशी शेअरसुद्धा करता येईल. अशा काही गोष्टी बघितल्या की आपल्याला काय घेता येईल याची आयडिया येते. त्याच्यानंतर आपण जेव्हा कधीही कुठे बाहेर जातो ना, तर तेव्हा आपल्या पर्समध्ये असा एक पाऊच असायलाच हवा की ज्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या असायलाच हव्यात. तर नेहमी माझ्या पाऊचमध्ये असतात ते म्हणजे बघा सनस्क्रीन तर पहिलं असतं. त्याच्यानंतर ही बीबी क्रीम आहे, तर ती मी हल्लीच घेतली. त्याच्या आधी मी सीसी क्रीम वापरत होते. त्याच्यानंतर ही लिपस्टिक आहे 2 ममाअर्थच्या, ज्या मी तुमच्या शेअर केल्या आहे. हे लॅक्मेचं काजळ आहे आणि रेग्युलरची वापरते मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ही एक ममाअर्थची कॉम्पॅक्ट पावडर आहे. तर प्रोग्रामसाठी जाणार होते मी, तुम्हाला बोलले, तर त्यासाठी मग ही कॉम्पॅक्ट पावडर आणि फाउंडेशन घेतलेलं. एरवी मी एवढा हेवी मेकअप करत नाही, म्हणजे मेकअप करायला मला आवडतं, पण मेकअप शिवाय सुद्धा ना आपली स्किन केअर आहे ना, तर ती करणं जास्ती गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी म्हणजे स्किन केअर आहे ती नेहमी तुमच्याशी मी शेअर करत असते कशी करते ते. त्याच्यानंतर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला प्रवासात उपयोगी पडत असतात, तर त्या या सगळ्या पाऊचमध्ये ठेवलेल्या असतात. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्या इतरांच्या यूज करू नयेत, स्वतः असलेल्याच बऱ्या असतात. त्याच्यामुळे असा एक पाऊच आपण आपला तयार ठेवायला पाहिजे कुठल्या प्रोग्रामसाठी वगैरे जाणार असू तर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे वेट वाईप्स असतात, तर ते सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजेत. बघा अशी तयारी तर करून ठेवलेली, पण जाणं तर झालंच नाही माझं कुठे. पण ठीक आहे, मला या गोष्टींचं काही फारसं वाटत नाही. मग अशी जसं म्हटलं तसं मन का हो तो अच्छा, ना हो तो और अच्छा. या गोष्टी असायला पाहिजेत पाऊचमध्ये, ती म्हणजे अशी एखादी क्लिप जी आपण फंक्शनला वापरू शकतो. कारण बऱ्याच वेळा आपल्याला हेअरस्टाईल करणं जमत नाही आणि कुणाकडून करून घ्यावी एवढा आपल्याला वेळ सुद्धा नसतो किंवा कोणी करून द्यायला अवेलेबल सुद्धा नसतं. तर अशा वेळेला अशी क्लिप असली की छान लुक क्रिएट करता येतो. तर हा जो पाऊच आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं की सगळ्या गोष्टी एकत्रच आहेत. तर तसं होऊ नये म्हणून मग मी असा एक ऑनलाईन पाऊच मला दिसला की त्याच्या आतमध्ये आहेत ना कप्पे आहेत. तर म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्या अशा सेपरेट आपण ठेवू शकतो, म्हणून मी हा मागवलेला. खरं तर मागवून खूप दिवस झाले, म्हणजे दिवस म्हणण्यापेक्षा महिने झाले खूप मागवून, पण तो वापरायचा पण राहिला आहे आणि कुठे गेलीच नव्हते, त्याच्यामुळे वापरलाच नाही आणि तुमच्या शेअरसुद्धा केला नव्हता. तर याला बघा असे कप्पे आहेत. इकडे बाजूला 2 वेगवेगळे दिसत आहेत, इकडे आहे तो मोठा आहे आणि इथं मध्ये एक आहे. तर असे खूप सारे कप्पे आहेत, त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.